फडणवीसांनी शेतकऱ्यांना फसवण्याची परंपरा मोदीनंतर तशीच महाराष्ट्रामध्ये कायम ठेवलेली दिसते। विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्गातून वगळल्याचं नोटिफिकेशन काढलेलं होतं, परंतु आता नव्यानं नोटिफिकेशन काढलेलं आहे। त्यानुसार पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग 802 किलोमीटरचा होणार आहे। पैकी सांगलीपर्यंतचा मार्गाला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि सांगलीनंतर शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, आजरा या तालुक्यातील महामार्गाला पर्यायी मार्ग सुचवण्याबद्दल सूचित केलेलं आहे। याचाच अर्थ असा की पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहेच। हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे। 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळं हा महामार्ग होणार नाही। जरी सरकारने 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर माझी सरकारला शिफारस आहे, विनंती आहे, सूचना आहे की आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे। जीवावर उदार होऊन आपत्ती व्यवस्थापनाचे कंत्राटी कामगार काम करतात, परंतु त्यांना 4-4 महिने पगार नाही। ठेकेदार आत्महत्या करतायत। 90,000 कोटी रुपयाची ठेकेदारांची बिलं थकीत आहेत। ठिबक सिंचनाचं अनुदान 4 वर्षापासून शेतकऱ्याला मिळालेलं नाही। रोजगार हमीतून ज्या विहिरी काढलेल्या आहेत शेतकऱ्यांनी त्याची बिलं अजून मिळालेली नाहीत। आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार मिळालेले नाहीत। देवेंद्र फडणवीसजी दिवाळी येणार आहे आणि त्याच्या आधी गणपतीच्या काळामध्ये ती जी 20,000 कोटीची तरतूद केली आहे ही सगळी थकीत बिलं भागवा। शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही।